नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम. मी आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात. आता मी एक सिरियल बघते आहे, भुवनेश्वरीची सिरियल. तिला मला भुवनेश्वरीची सिरियल म्हणावीशी वाटते, कारण की खूप छान काम केलेलं आहे. कॅरेक्टरही खूप छान रंगवलेलं आहे. आणि अधिपतीचं काम तर तुम्हाला काही सांगते की एक ओबिडियंट आज्ञाधारक मुलगा, प्रेम करणारा, आईवर प्रेम करणारा मुलगा किती छान घेतलं आहे. याआधीच खरं तर मला याविषयी बोलायचं होतं, पण मला संधी नाही मिळाली. आणि आता जेव्हा अक्षराचं आणि त्याचं लग्न झालेलं आहे आणि त्यावेळेला मी जेव्हा ही सिरियल बघते, आता सुरू केली मी बघायला, आणि त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की शिक्षणाने प्रगल्भता, मॅच्युरिटी यायला पाहिजे का इगो यायला पाहिजे, अहंकार यायला पाहिजे. शिक्षण घेतल्यावरती प्रगल्भता यायला पाहिजे. कसं वागावं, कसं वागू नये जगामध्ये, अडचणीमध्ये मार्ग कसा काढून न्यावा, दुःखातही कसं छान राहावं, हे सगळं यायला पाहिजे शिक्षणामुळं. का काहीतरी जुन्या गोष्टी, नको त्या गोष्टी उगाळत बसायच्या पूर्वीच्या. माझंच खरं म्हणायचं, शिक्षणाने आलेला तो अहंकार, तो इगो, मीच शाणी, माझंच सगळं खरं, माझंच सगळं. जणू काही अजूनही लग्न झालं नाही तोच जणू काही तिला असं वाटत असतं की आपल्याला सगळंच कळतं. म्हणजे गेले 30-35 वर्ष जिनं संसार केलेला आहे, आयुष्य केलेलं आहे, त्या भुवनेश्वरीपेक्षा तिला स्वतःचंच खरं वाटायला लागतं किंवा तिला स्वतःला ती शहाणी समजायला लागते. मला त्या अक्षराचं, म्हणजे ती अक्षरा जी आहे, जिनं काम केलेलं आहे, तिनं ती अगदी बरोबर भूमिका वठवलेली आहे की अलीकडच्या ज्या म्हणजे शिक्षणामुळे मुलींच्यामध्ये जो इगो आला आहे, ॲरोगन्स आला आहे, उर्मटपणा, उद्धटपणा, हट्टीपणा, हेकटपणा जो आला आहे, तो तिनं बरोबर दाखवला आहे. आणि शिक्षणाने खरंच असं झालेलं आहे. शिक्षणामुळे एकतर समाजामध्ये जायला मिळालं, त्यात जर का चांगल्या पद्धतीचं शिक्षण असेल तर मग उदो होत असतो, बाहेर कौतुक होत असतं. त्यामुळे स्वतःचंच खरं करायची एक सवय लागते आणि मीच शाणी हा एक शिकलेल्या मुलीच्या मनामध्ये एक अशी भावना निर्माण होते की मीच शाणी, माझ्यापेक्षा कोणीच शाणं नाही. आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या आधीच्या पिढीला ही पिढी मूर्खच समजते. प्रत्येक बाबतीमध्ये ही पिढी मूर्खच समजते, कारण की त्यांना असं वाटतं की शिक्षणाने आपल्याला शहाणपण आलेलं आहे. अनुभवाने आलेलं शहाणपण याला काहीच अर्थ नाही आहे त्यांच्या लेखी. किंवा कठीण प्रसंगामधून बाहेर पडून त्यामध्ये टक्के टोणपे खाऊन आलेलं शहाणपण, ह्याला ह्या मुलींना काहीच शहाणपण नाही. फक्त पुस्तकी ज्ञान यालाच महत्त्व आहे अलीकडच्या काळातल्या मुलींना. आणि हेच शिक्षण म्हणजे त्यांना शिक्षण वाटतं. जगणं हे शिक्षण वाटत नाही. आणि ते त्या अक्षराने खूप भूमिका चांगली वठवलेली आहे की आपल्याला इरिटेटिंग होते. आता खरं तर तिचं लग्न झालेलं आहे, ती एक चांगला प्रेम करणारा नवरा तिच्याकडे आहे, एक चांगली फॅमिली आहे, उत्कृष्ट चांगल्या फॅमिलीमध्ये, श्रीमंत फॅमिलीमध्ये ती पडलेली आहे. मग त्या ठिकाणी जाऊन नुसतं स्वतःचंच खरं करायचं किंवा मीच शहाणी, तुम्ही सगळेजण अशिक्षित, असं सारखं दाखवणं हे किती चुकीचं आहे खरं तर. उलट तुम्ही ज्या फॅमिलीमध्ये जाता त्या फॅमिलीमध्ये त्या फॅमिलीसारखं राहून, त्या म्हणजे दुधामध्ये गेल्यावरती मिठाचा खडा पडला तर दूध फाटणार ना, पण दुधात कधीही साखरेसारखं विरघळलं पाहिजे माणसाने. तर हिचं आपलं असंच पहिल्यापासून की स्वतःचंच खरं, शहाणपणा म्हणजे फक्त शिक्षण. त्या भुवनेश्वरीला किंमत द्यायची नाही, भुवनेश्वरीला म्हणजे शिक्षण नाही म्हणून त्या अधिपतीला सारखा कमीपणा द्यायचा आणि ते बोलून दाखवायचं. उलट अशिक्षित बायका किंवा ज्यांच्याकडे शिक्षण नाही, कमी शिक्षण आहे, अशा व्यक्तींनासुद्धा कळतं किंवा संसारात हे कळलंच पाहिजे की समोरच्या व्यक्तीचं मन कसं राखायचं, कसं समोरच्या व्यक्तीला दुखवायचं नाही. एखाद्या व्यक्तीचा कमीपणा असला तरीसुद्धा त्या व्यक्तीला पुढे घेऊन कसं जायचं, किंवा एखाद्या व्यक्तीकडनं संसारामध्ये किंवा बाहेरसुद्धा आपल्या मनासारखं घडवून आणायचं असेल तर गोड बोलूनसुद्धा आपण घडवून आणू शकतो.
ते नियम, ती तत्त्व, ती उर्मटपणा, तो उद्धटपणा, समोरच्याचा अपमान करायचा, हे अलीकडच्या मुलींच्यामध्ये आहेच. त्यांना असं वाटतं की आपणच फक्त शहाणे, आपलीच तत्त्व शहाणी, आपलंच वागणं शहाणं, जे काय समजतं ते सगळं आपल्यालाच समजतं. याला कारण म्हणजे यांच्यावरती काही वाईट प्रसंग यांच्या आईवडिलांनी येऊन दिले नाहीत. आलेले असले तरी त्याची झळ त्यांनी आपल्या मुलांच्यापर्यंत पोचूनच दिलेली नाही आहे. एक दोन मुलं असतात, त्यामुळे एखादा कठीण प्रसंग आला घरामध्ये, बिकट प्रसंग आला संसारामध्ये, कुटुंबामध्ये, तर त्याची झळ पोचूच द्यायची नाही मुलांच्यापर्यंत. त्यांना अगदी प्रेमाने, लाडाने, कौतुकाने पॅम्पर्ड म्हणजे प्रोटेक्टेड चाइल्ड ठेवायचं. सगळ्यापासून लांब, भांडणापासून लांब, अडचणींपासून लांब, संकटांपासून लांब, काही त्यांच्यापर्यंत येऊनच द्यायचं नाही. आणि मग त्या अशा प्रोटेक्टेड चाइल्ड जे असतात की ज्यांना बाकी जग काहीच माहीत नाही, फक्त स्वतःचा उदो करून घ्यायचा, कौतुक करून घ्यायचं, एवढंच ज्यांना माहिती आहे, अशी ही मुलं जी आहेत ती पुढे त्यांना आयुष्यामध्ये जेव्हा पडतात तेव्हा त्यांचं असंच होतं, जसं आत्ता आपण हे अक्षरा हे कॅरेक्टर बघायला लागलं. मला तिच्या बहिणीने तिला जे काल उत्तर दिलं ते मला इतकं छान वाटलं. अगं, तू चांगल्याच कुटुंबामध्ये पडलेली आहेस, नाही तर ह्या घरामध्ये तुझं लग्न पहिलं मोडलं होतं, तुझं मांडवामध्ये लग्न मोडलं होतं, तू इथं टोमणे खात आणि लोकांच्याकडनं बोलून घेऊन ह्या घरात तू बसली होतीस आणि आईवडिलांनाही तुझं टेन्शन होतं. माझ्यामुळे मी जे काही प्लॅन रचला त्याच्यामुळे तू एका चांगल्या घरात पडलेली आहेस आणि तिथे तू एक सन्मानाची तुला तिथे वागणूक मिळते आहे. आणि म्हणजे ती छान उत्तर देते, तिची बहीण जी आहे ती छान उत्तर देते. आणि तिला जेव्हा तिची बहीण उत्तर देते तोपर्यंत ती बहिणीला अगदी घालून पाडून वागवत असते की तुझ्यामुळे माझं नुकसान झालं, तुझ्यामुळे माझं नुकसान झालं, तुझ्यामुळे मला हे लग्न करावं लागलं. एक चांगल्या माणसाशी आपण लग्न करतो आहे, चांगल्या कुटुंबात लग्न करतो आहे, याची किंमतच नाही तिला. म्हणजे आजकालच्या तरुण पोरींचं मुलीचं तिनं इतकं छान हे केलेलं आहे ना. अशाच आहेत मुली. जे काही आपल्याला मिळालेलं आहे त्याबद्दल किंमतच नाही, अजिबात नाही. चांगलं मिळालेलं असतं तरी माझ्याजवळ हेच नाही, एकच गोष्ट कुठली तरी नाही, ही बघायची. त्या नवऱ्यात तरी तो एखादा अवगुण काढायचा किंवा त्या नवऱ्यात ती गोष्टच नाही म्हणायची आणि पुढे संसार करायचा टाळायचा. लग्न करून गेलेल्या मुली मी घरी आलेल्या आहेत कारण की ते घर आमच्या घरासारखं नाही किंवा त्या घरातलं जे वातावरण आहे ते आमच्याप्रमाणे नाही. अशा पद्धतीमुळे कितीतरी मुली घरी आलेल्या, माहेरी येऊन बसलेल्या मी बघितलेल्या आहेत. आणि ह्याला कारण खरोखर आईवडिलांची शिकवणूकच. आईवडिलांनी मुलींना अक्षरशः तुम्हाला सांगते की त्यांना पुढच्या आयुष्यामध्ये जर का यशस्वीपणे जगायचं आणि सुखाने जगायचं आहे, समाधानाने जर का त्यांना संसार करायचा असेल तर त्यांना संसारात सगळ्या गोष्टींची झळ लागू दिलीच पाहिजे. मुळात आजकाल आईवडीलच वेलटुडू आहेत, त्यामुळे मुलांपर्यंत झळ लागायचा काही प्रॉब्लेमच नाही, म्हणजे प्रश्नच नाही. बरं, असू दे की पैशाची झळ बसत नसेल, परंतु इतर काही विचारांचे किंवा इतर काही प्रॉब्लेम्स असतात, संकटं असतात किंवा घरामध्ये काही मतभेद असतात, संसारात मतभेद असतात, कुटुंबात मतभेद असतात, याबद्दलसुद्धा मुलींना काही जाणीव करून दिली जात नाही. त्यांच्यासमोर हे प्रॉब्लेम डिस्कसच केले जात नाही. त्यांना फक्त एक चांगलं छानपैकी असं, म्हणजे एक ते पूर्वी एक असा काचेची एक गोल यायचा आणि त्याच्या आतमध्ये ती बाहुली नाचायची, त्या पद्धतीचं त्यांना ते जीवन दिलेलं आहे, सुंदर आणि छान. आणि त्यामुळे त्यांना जेव्हा स्वतः त्या आयुष्यातनं, स्वतःच्या कोशातनं त्या बाहेर पडतात त्यावेळेला त्यांना जगताच येत नाही. भलेही त्यांना तुम्ही कितीही चांगलं वातावरण द्या, त्यातनं त्या काहीतरी वाकडं काढतातच किंवा कमी काढतातच आणि स्वतःला त्रास करून घेतात आणि इतरांनाही त्रास देतात. म्हणजे आजकालच्या मुलींच्यामध्ये ही टेंडन्सी आहे की आनंदाने राहायचं, ह्याच्यापेक्षा काहीतरी काढायचं, दुःखी व्हायचं आणि आपल्याजवळ ते नाही असं समजून निराश राहायचं. हेच आजकालच्या मुलींमध्ये असलेला हा आजकालचा मी बघते सगळ्याच मुलींमध्ये हा असा अवगुणच म्हणायला पाहिजे. मला त्या इराने दिलेलं उत्तर काल खूप छान वाटलं की तिथे जाऊन जा ना, तिथल्या लोकांना तू बदलायचा प्रयत्न कर ना.
तो प्रेमाने आणि आनंदाने, तुझ्याजवळ ती संधी आहे, तर तू काय हे असं करत बसलीस आणि माझ्यावरच ओरडत बसलीस. तू माझ्यावर अजिबात ओरडायचं नाही, तुझं मी चांगल्या ठिकाणी लग्न करून दिलेलं आहे. उलट खूप छान इरा तिला उत्तर देते. आणि जेव्हा इरा म्हणजे तिची धाकटी बहीण अक्षराची तिला उत्तर देते, त्यावेळेला तिचा प्रचंड अपमान होतो, प्रचंड अपमान होतो. कारण की तिला असं उलट उत्तर देऊन तिला तिचं आरशामध्ये तिची इमेज कोणी आत्तापर्यंत दाखवलेलीच नसते. तिच्या आईवडिलांनी तिला तिची इमेज कधीच दाखवलेली नाही. तिला कधी तिची चूक बरोबर तिला कधी दाखवलेलंच नाही आहे. कायम आपलं गोंजारायचंच. आणि असंच तर आपण जगामध्ये बघतो. आपल्या मुलांना आपण चुका दाखवतच नाही. आपल्याला असं वाटतं की काय राहू दे, कशाला दाखवायच्या, मुलांना वाईट वाटेल. पण हे वाईट वाटणं नसतं की आपण त्यांचा इगो हर्ट करू नये असा आपण विचार करतो, किंवा त्यांना वाईट वाटेल असा विचार करतो आणि त्यांचा इगो फुलवून ठेवतो. आणि त्यामुळे आजकालची ही जी पिढी आहे ना, ही इगोइस्टिक झालेली आहे. त्यांच्याकडे अहंकार भरपूर आहे, आणि अहंकार भरपूर आहे म्हणून ॲडजस्टमेंट नाही आहे. आता यामध्ये मी बघितलं की यामध्ये आता अक्षराचा नवरा जो अधिपती आहे त्याची पण खूप जास्त चूक आहे याच्यामध्ये. म्हणजे इतकंसुद्धा बायको करून तिला इतकं तो पॅम्पर करतो आहे. खरं तर ती त्याचा सारखा अपमान करते, पण तो स्वतःचं अस्तित्वच विसरलेला आहे. आणि भुवनेश्वरीने मात्र या ठिकाणी खूप चांगली गोष्ट केलेली आहे. ती म्हणते की नाही, मी ह्या अधिपतीला जर का हिचा खरा चेहरा दाखवायचा असेल तर हिला जवळ आणणं फार आवश्यक आहे. हे तिनं फार छान तिथे उत्तर दाखवलं. कारण की तू हे करू नकोस, ती अहंकारी आहे, ती थोडक्यात मिजाजखोर आहे. ती मुलगी मिजाजखोर आहे, तिला अहंकार आहे, ती तुला सातत्याने कमी दाखवते, किंवा ती कायम कमीपणाच तुला दाखवेल. तुझ्याशी ती कधीही मिसळून घेऊन राहणार नाही. भलेही तू तुझ्या क्षेत्रामध्ये जरी फारसं शिक्षण नसलं तरी खूप मोठा असलास, कर्तृत्ववान असलास, तरी ती तुला कधीही कर्तृत्ववान मानणार नाही. असं हे भुवनेश्वरी त्याला सांगून बघते, पण त्याला ते काही लक्षात येत नाही. प्रेमात आंधळा असतोय ना, तो आंधळाच झाला आहे ना. आणि मग शेवटी भुवनेश्वरी विचार करते की नाही, ह्याला जर का खरं खोटं जे तिचं रूप आहे ते समोर आणायचं असेल तर भलेही त्याला दुःख होऊ दे नंतर, पण त्या दोघांना जवळ आणणं फार आवश्यक आहे असा ती भुवनेश्वरी विचार करते. आणि त्यामुळे तिनं ते लग्न जुळवूनसुद्धा आणलेलं आहे. ते जुळवून आणायलासुद्धा तिला ते खूप प्रयत्न करावे लागले. तर अशा पद्धतीने मला एक आई म्हणून तिचं ते कॅरेक्टर खूपच आवडलं, की खरोखर मुलांनासुद्धा असं खड्ड्यात ढकलायला पाहिजे. त्याच्याशिवाय त्यांनाही कळत नाही. जर का तुम्ही सांगितलं लांबूनच हा खड्डा आहे तर त्यांना पटत नाही. ते खड्ड्यात ढकलल्यावर बरोबर आता त्याला कसं बाहेर यायचं आहे कळेल, किंवा तिथं पडल्यावरती काय त्रास होतो हे त्याला कळेल. छान घेतली ही अधिपती अक्षराची जी सिरियल आहे भुवनेश्वरीची. फार सुंदर सिरियल आहे. आत्ता तर ती खूपच छान चाललेली आहे. माहीत नाही पुढे लेखक काय करतो त्याचं वाटोळं ह्या चांगल्या सिरियलचं, हे काय मला माहीत नाही आहे. पण बऱ्याच सिरियलचं असंच होतं की सुरुवातीला चांगली चाललेली सिरियल मोटिवेशनल असते, ह्यातनं चांगलं घेण्यासारखं असतं, पण ही चांगली चाललेली सिरियल काहीतरी नंतर त्याचं वाटोळं करून टाकतात. पण तसं काही झालं तर माहीत नाही. पण आत्ता तरी अतिशय चांगल्या मोडवरती सिरियल आहे. आणि इगोइस्ट म्हणजे मी शिकलेली म्हणून जिला इगो आहे, मीच हुशार, मीच शहाणी, असा जो इगो आहे, आणि तिला जेव्हा तिची बहीण दाखवते, ओरडते तिच्यावरती, त्यावेळेला तिचा झालेला अपमान तिला अजिबात सहनच होत नाही आहे. खूपच सुंदर सिरियल आहे ती. मला असे जेव्हा काही काही चांगले टप्पे येतील आणि ज्यातून मला असं समाजाचं त्यातलं चित्र दाखवता येईल तिथे, त्यावेळेला मी नक्कीच चांगल्या चांगल्या सिरियलविषयी मी अशी बोलत असते. आणि आत्ता खरोखर असंच समाजामध्ये चित्र आहे. मुलींना काहीही त्यांना तुम्ही बोर्ड दाखवलेलं चालत नाही की हे चुकलं, हे असं करू नको, हे करू नको, किंवा असं वागायला पाहिजे, हे मुलींना सांगितलेलं पटत नाही. जसं काही त्यांना असं वाटतं आपण पोटातनं येताना सगळं ज्ञान घेऊन आलेलं आहोत असं त्यांना वाटत असतं. आणि हीच आत्ताची खरी परिस्थिती आहे.